ते मराठ्यांचं लेकरू आहे. म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील, तुम्ही याच्यात बी जर जातीवाद करणार असाल, तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग परवडणारी नसणार आहे. शौर्य पाटलावरती मरणोत्तर तरी अन्याय होऊ देऊ नये. आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत. आम्हाला पुन्हा नाक दाबायची वेळ येऊ देऊ नका. स्वर्गीय शौर्य भयावरती त्याला मानसिक त्रास देऊन खूप टॉर्चर त्या शाळेच्या वतीनं केलं गेलं, त्या शिक्षकाच्या वतीनं केलं गेलंय. ज्यावेळेस मी आता प्रदीप भयांशी बोललो, पाटलांशी बोललो, त्यावेळेस माझ्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. खूप मानसिक त्रास दिला गेला, आत्महत्यास प्रवृत्त केलं गेलं शाळेकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून. कारण शाळा सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. शाळेनं लक्ष ठेवायला पाहिजे होतं. मी आता कुटुंबाकडून रिपोर्ट पण घेतला. आज हे देशासाठी नवीन ब्रेकिंग आहे, खूप ब्रेकिंग बातमी आहे की सरकारनं जी समिती नेमली होती त्या समितीनं अहवाल दिलाय की त्याच्यामध्ये ते शाळा, ते 4-5 शिक्षक हेच जबाबदार आहेत म्हणून ते कुटुंबाकडून आपण अहवाल घेऊन सुद्धा प्रसिद्ध केलाय. आणि तुम्ही सुद्धा, माझी विनंती आहे सगळ्या मीडियाच्या बांधवांना की तुम्ही हा समितीनं, राज्य सरकारनं दिल्लीच्या नेमलेली ही समिती आणि यांनी दिलेला हा अहवाल, यानुसार तरी गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आता तरी शौर्य पाटलावरती मरणोत्तर तरी अन्याय होऊ देऊ नये, ही आमची त्यांच्याकडून आज तरी अपेक्षा आहे. सगळ्या आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्या शाळेवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. पुरावे नष्ट करण्याची खूप शक्यता आहे. आरोपी जर अटक केले नाही तर खूप दाट शक्यता आहे. जर असं झालं नाही आणि तुम्ही ह्या 8 दिवसाच्या आत, तसं जर उद्याच अटक करायला पाहिजे, पण 8 दिवसाच्या आत जर आरोपीला अटक केलं नाही तर नाविलाजानं आम्हाला 8 दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन पुढील आंदोलनाची तारीख डिक्लेअर करावी लागणार. त्याला आमचा नाविलाज. आणि एक गोष्ट, ते त्यांचे मिशनरीचे कोण अध्यक्ष असतात किंवा कोण फादर असतात, त्यांनी सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे. हे आरोपींना अटक करा. त्यांनी उलट साक्षीदार या प्रकरणात व्हायला पाहिजे की शौर्य पाटलाला मानसिक त्रास देऊन, ह्या 4-5 आरोपींनी त्रास देऊन हेच त्यांच्या हत्येला जबाबदारी. ते हत्याच आहे. आमचे आत्महत्या आम्ही त्याला म्हणणारच नाहीये, ती हत्याच आहे. आणि असं झालं नाही तर एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की राज्यात आणि राज्याच्या बाहेर, दिल्लीच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्रापर्यंत आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत. आम्हाला पुन्हा नाक दाबायची वेळ येऊ देऊ नका. आणि गृहमंत्री साहेबांना माझ्याकडून खरंच विनंतीपूर्वक सांगणं आहे की मी आज तुम्हाला साहेब म्हणूनच बोलणार, कारण मला गरीब माझ्या समाजाच्या लेकराला न्याय पाहिजे. याच्यात मला तुम्ही जातीवाद आणू नये अशी माझी अपेक्षा आहे. ते मराठ्यांचं लेकरू आहे. म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील, तुम्ही याच्यात बी जर जातीवाद करणार असाल, तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग परवडणारी नसणार आहे. हे सांगतो मी. आज न्याय आणि न्यायाच्या भूमिकेतून कुटुंबाच्या वेदनेशी मी एकरूप आहे. म्हणून फक्त अपेक्षा करतोय, आशा करतोय. महाराष्ट्रात जर अशी चिठ्ठी लिहिलेली असली ना, तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री ताबडतोब कारवाई करून आरोपीला अटक करते. इथं काय प्रॉब्लेम आहे? का भारताच्या बाहेर आहे का दिल्ली? ही कोणची सिस्टम आहे इथली? आणि अमित शहा साहेबाला गोड लागतं का? मराठ्यांचं एक पोरग मेलंय म्हणून मरू द्या, आम्ही आरोपींना नाही अटक करणार, म्हणजे आनंद वाटतो का? महाराष्ट्र तुमच्या पक्षाच्या उभा राहतो, महाराष्ट्र तुमच्या पक्षातल्यांना निवडून देतो, त्यावेळेस तुम्हाला चालतो. एक मराठ्याचं लेकरू आमचं इथलं गेलंय, तर त्याच्यात सुद्धा तुम्ही राजकारण करणार किंवा जातीवाद करणार, ही अपेक्षा अमित शहा साहेब आम्हाला नाहीये. मोदी साहेबांनी सुद्धा याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे की हे काय प्रकरण चाललंय नेमकं. शौर्य पाटलांचं नेमकं प्रकरण काय? गुन्हा दाखल झालाय तरी आरोपी अटक नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही समिती बसवली, समितीचा सुद्धा अहवाल आला आता.